नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अस्मिताची चोरोटीचा कार्यक्रम असतो आणि तिथे पूर्णपणे आता तन्वीनी सगळीकडे तेल ओतून ठेवलेलं असतं आणि अस्मिता तिथं येताच तिचा पाय घसरतो आणि अस्मिता पडता पडता वाचते. तिला सायली वाचवते आणि आता ही एवढी मोठी घटना घडलेली असते, त्यामुळे ह्या सगळ्याचं आता तन्वी कावचा भाव करते. तन्वी म्हणायला लागते, म्हणजेच प्रिया, की सायली तूच इथली सगळी तयारी केली ना, तूच इथं हे तेलाचं भांडं आणून ठेवलेलं ना. हे सगळं ऐकून आता कल्पना पण चिडलेली असते. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, मी खरं सांगते, मी मुद्दामून काहीही केलं नाही, मी सगळं व्यवस्थितच तयारी केलेली होती. तेव्हा प्रिया म्हणते, आता सारव करू नकोस, हे सगळं तू मुद्दामच केलं आहे, कारण की अस्मिताच्या बाळाला काहीतरी व्हावं यासाठीच तू हे सगळं केलेलं आहे. चुकून अस्मिताचं बाळ गेलं असतं तर, असं बोलल्यानंतर ना आता हे बोलणं ऐकून घरातले सगळेच जण शॉक होतात आणि खूपच जण घाबरतात आणि तन्वी अशी खराब बोललेली असते, त्यामुळे सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो, तन्वी गप्प बस, तोंडाला येईल ते बोलू नको, तोंड दिले देवाने म्हणून वाटेल ते बोलू नको. तन्वीने असं बोलल्यानंतर ना सगळेच जण शॉक होतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण कोणाच्या डोक्यात असं काही झालंच नसतं की बाळाला काहीतरी होईल, पण तन्वीच्या डोक्यात हे आलेलं असतं. आणि प्रतापनी बरोबर तन्वीचा शब्द पकडलेला असतो की तुला चांगलं बोलताच येत नाही का, गप्प बस. मला नाही वाटत की हे सगळं सायलीने मुद्दामनं केलं आहे. माझा सायलीवर पूर्णपणे विश्वास आहे. सायली आजपर्यंत कधीच अशी चुकीचं वागले नाही, ती आज पण असं वागणार नाही आणि कोणाशी जीवाशी खेळेल असं सायली कधीच काही करणार नाही. त्यामुळे तू गप्पच बस, तोंडाला येईल ती बडबडू नकोस, कळालं. असं बोलल्यानंतर आता घरातले सगळेच जण शॉक झालेले असतात आणि प्रतापनी एकदम स्ट्रॉंगपणे सायलीची बाजू घेतलेली असते. आणि आता हे सगळं जे काही केलेलं असतं तन्वीने, म्हणजेच प्रियाने, की सायलीला अडकवण्यासाठी, आता तो प्लॅन पुढे कसा वर्क होईल आणि हे सगळं सायली सगळ्यांपुढं आणि उघडं करेल का, हे मी नाही केलं, हे मी न करून तर तन्वीने केलं आहे. हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.